श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. सध्या मार्गशीर्ष हा महिना सुरू आहे आणि बोलता बोलता हा मार्गशीर्ष महिना संपत देखील आलेला आहे. उद्या 18 डिसेंबरला मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार आहे. अगदी श्रावण महिन्या इतकाच मार्गशीर्ष हा महिना पवित्र आणि शुभ मानला जातो. गुरुवार हा भगवान विष्णूंना समर्पित असणारा दिवस आहे आणि मार्गशीर्ष महिन्यातील हा गुरुवार असल्यामुळे या दिवशी धनाची देवी माता लक्ष्मीची देखील पूजा केली जाते आणि म्हणून हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आणि शुभ मानला जातो. त्याचबरोबर हा मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार आहे, त्यामुळे या दिवशी या व्रताची सांगता म्हणजेच उद्यापन देखील केले जाते. मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचं व्रत केल्याने स्त्रियांना अखंड सौभाग्य प्राप्त होते, तसेच घरात सुख, शांती, ऐश्वर्य प्राप्त होते. त्याचबरोबर या व्रताने घरातील सर्व संकट, अडथळे दूर होऊन घरात अखंड लक्ष्मी नांदत असते. या मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी माता लक्ष्मी आपल्या घरात सूक्ष्म स्वरूपात वास करत असते आणि म्हणून या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी काही प्रभावी उपाय आणि सेवा सुद्धा केल्या जातात. आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे. उद्या शेवटचा मार्गशीर्ष गुरुवार, या दिवशी तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल, पण घरात या ठिकाणी ठेवा फक्त एक सुपारी. ही सुपारी घरात ठेवल्याने सर्व कामात यश मिळेल. लक्ष्मीच्या कृपेने 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन घरात अखंड लक्ष्मी नांदेल. घराची, मुलांची, पतीची अगदी भरभरून प्रगती होईल. उद्योग व्यवसायामध्ये यश मिळेल. तर हा सुपारीचा उपाय कसा करायचा आहे, कोणत्या वेळेत करायचा आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारी करायचा आहे. अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा सुपारीचा हा एक उपाय तुम्हाला करायचा आहे. जर तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचं व्रत करत असेल, पूजा मांडणी करत असेल, तर ती पूजा तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी जेव्हा केव्हा करणार आहे तेव्हा तुम्हाला पूजा करून घ्यायची आहे. जी काही तुमची व्रतकथा आहे तर ती तुम्हाला वाचून घ्यायची आहे, आरती करून घ्यायची आहे आणि यानंतर तुम्ही हा सुपारीचा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. आता ज्यांच्या घरामध्ये मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचं व्रत केलं जात नाही किंवा तुम्ही केलं नसेल तर तुम्ही हा उपाय सकाळी किंवा संध्याकाळी जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुमच्या देवघरामध्ये करायचा आहे. जर तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल, बऱ्याच वेळा असं होतं की आपलं एखादं खूप महत्त्वाचं काम असतं आणि अगदी 100% प्रयत्न आपण ते काम पूर्ण होण्यासाठी करत असतो, परंतु कधी कधी कितीही प्रयत्न केले तरीही आपल्याला त्या प्रयत्नांना यश मिळत नाही, त्या कामामध्ये यश मिळत नाही. कोणतीही गोष्ट जी आहे तर ती आपल्या मनासारखी घडत नाही किंवा भरपूर दिवसापासून तुमच्या मनात एखादी इच्छा असते आणि ती इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण कष्ट, तडजोड, मेहनत करत असतो, परंतु कधी कधी आपण कितीही प्रयत्न केले तरीही आपली कोणतीही इच्छा ही पूर्ण होत नाही. आणि असं का होतं तर पहा, आपल्या कुंडलीमधले ग्रह जे असतात तर ते कमकुवत असतात किंवा आपल्याला एखाद्याची नजर दोष किंवा नजर बाधा झालेली असते आणि म्हणून आपल्या आयुष्यामध्ये समस्या ज्या आहेत तर त्या येत असतात. आपल्या प्रयत्नांना यश मिळत नाही आणि म्हणून जर या दिवशी आपण हा सुपारीचा उपाय जर केला तर नक्कीच आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळेल. सर्व इच्छा मनोकामना ज्या आहेत तर त्या देखील पूर्ण होतील. तसेच तुमचा एखादा उद्योग व्यवसाय असेल, तो चांगला चालत नसेल, त्यामध्ये वृद्धी होत नसेल तरीही हा उपाय जो आहे तर तो तुम्ही करू शकता. तसेच घरामध्ये सतत वाद विवाद, क्लेश, भांडणे होत असेल, मग ही भांडणे आई मुलांची असेल, नवरा बायकोंची असेल किंवा घरामध्ये पैसा टिकत नसेल, मुलं सतत हट्टीपणा करत असेल, सांगितलेली कोणतीही गोष्ट ऐकत नसेल किंवा घरामध्ये सतत आजारपण असेल, आलेला पैसा हा आजारपणामध्येच निघून जात असेल,
तर उद्याच्या दिवशी हा उपाय तुम्ही नक्की करा. कारण मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार हा अतिशय महत्त्वाचा दिवस मानला जातो आणि या दिवशी आपण हा उपाय जर केला तर या उपायाचा आपल्याला खूप अधिक पटीने फळ प्राप्त होते. हिंदू धर्मशास्त्रानुसार सुपारीला दैवी स्थान प्राप्त झाले आहे. सुपारीमध्ये अनेक गुणधर्म आहेत. सुपारीमध्ये सकारात्मक ऊर्जा आणि दैवी आशीर्वाद आकर्षित करण्याची शक्ती असते. म्हणून आपल्या हिंदू धर्मामध्ये पूजेच्या वेळी सुपारीला विशेष महत्त्व आहे. गणेशाला देखील सुपारी ही अत्यंत प्रिय आहे आणि जेव्हा पूजा केली जाते तेव्हा सर्वप्रथम उपासक गणेश आणि गौरीचे प्रतीक म्हणून सुपारीच्या स्वरूपामध्ये वापरतात. त्याचबरोबर भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीच्या पूजेमध्ये सुद्धा सुपारीचा वापर हा अवश्य केला जातो. आणि उद्याचा जो दिवस आहे तर हा दिवस भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी यांना समर्पित आहे आणि हा उपाय केल्याने धनामध्ये वाढ होते. त्याचबरोबर सुख समृद्धी वाढत असते. सांगितल्याप्रमाणे उद्योग व्यवसाय करिअरमध्ये सुद्धा वाढ होते. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे. अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे. स्वच्छ कपडे परिधान करून आपल्या देवघरातील देवांची विधिवत तुम्हाला पूजा करून घ्यायची आहे. मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारची पूजा मांडणी तुम्ही सकाळी केली तरीही चालते किंवा संध्याकाळी केली तरी सुद्धा चालते. सांगितल्याप्रमाणे ज्यांना मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचं व्रत आहे, ज्या घरामध्ये व्रत केलं जात असेल, पूजा मांडणी केली जात असेल, तर सर्वप्रथम तुम्हाला पूजा मांडणी पूजा अर्चा करून घ्यायच्या आहेत आणि यानंतर तुम्हाला हा सुपारीचा उपाय करायचा आहे. आणि ज्यांच्या घरात व्रत केलं जात नसेल त्यांनी सकाळी देवपूजा करून लगेच हा उपाय केला तरीही चालेल किंवा दिवसभरामध्ये कधीही करू शकता. हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक सुपारी लागणार आहे. सुपारी घेताना तुम्हाला नवीन कोरी करकरीत सुपारी घ्यायची आहे. आता सुपारीचे 2 प्रकार असतात बघा. जेव्हा आपण पूजेमध्ये सुपारी वापरतो तर ती सुपारी वेगळी असते आणि जी आपण पानासोबत खातो तर ती वेगळी असते. उपाय करण्यासाठी आपल्याला पूजेमध्ये जी सुपारी आपण वापरतो, जी आकाराने अगदी छोटी असते, तर ती सुपारी आपल्याला घ्यायची आहे. जिथे कुठे पूजा साहित्य मिळते तिथे ही छोटी पूजेची सुपारी जी आहे तर ती मिळते, तर ती सुपारी तुम्हाला घ्यायची आहे. सुपारी घेताना कुठेही किडलेली किंवा काळी पडलेली अशी सुपारी घेऊ नका किंवा तुम्ही अगोदर पूजेमध्ये वापरलेली आहेत अशी सुपारी देखील घेऊ नका. नवीनच सुपारी तुम्हाला हा उपाय करण्यासाठी घ्यायची आहे. यानंतर सर्वप्रथम तुम्हाला देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. आसन घ्यायचं आहे. आसनावरती बसायचं आहे. एक तामण घ्यायचं आहे आणि तामणामध्ये तुम्हाला सर्वप्रथम हळद कुंकू अक्षदा अर्पण करून त्यावरती आपल्याला ही जी सुपारी आहे तर ही ठेवायची आहे. यानंतर या सुपारीवरती आपल्याला शुद्ध पाण्याने अभिषेक करायचा आहे. अभिषेक करत असताना या देवी सर्व भूतेषु विद्यारूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे किंवा ओम श्री महालक्ष्मी नमः ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप देखील तुम्ही करू शकता. जर तुमच्याकडे दूध असेल तर तुम्ही दुधाने यानंतर शुद्ध पाण्याने असा अभिषेक केला तरी सुद्धा चालेल. यानंतर ही सुपारी तुम्हाला व्यवस्थित कपड्याने पुसून कोरडी करून घ्यायची आहे. यानंतर एक प्लेट घ्यायची आहे. प्लेटमध्ये तुम्हाला मुठभर सर्वप्रथम तांदूळ ठेवायचे आहेत आणि तांदळावरती तुम्हाला एक विड्याचं पान ठेवायचं आहे, ज्याला खाऊचं पान असं देखील म्हटलं जातं. तर हे विड्याचं पान जे आहे ते तुम्हाला ठेवायचं आहे. ठेवताना देठ जो आहे तर तो तुमच्या समोरच्या दिशेला येईल, म्हणजे देवांकडे येईल अशा पद्धतीने त्या तांदळावरती हे पान तुम्हाला ठेवायचं आहे. यानंतर त्या पानावर तुम्हाला थोडंसं हळद कुंकू अक्षदा ठेवून त्यावर तुम्हाला ही जी सुपारी आहे तर ही ठेवायची आहे. यानंतर सुपारीला देखील तुम्हाला हळद कुंकू अक्षदा चंदन फुले अर्पण करायचे आहे. धूप दीप अगरबत्ती तुम्हाला ववाळून घ्यायची आहे आणि यानंतर ही जी सुपारी आहे तर ती आपल्याला आपल्या देवघरामध्ये माता लक्ष्मी आणि भगवान श्रीहरी विष्णू यांच्या समोर ठेवायची आहे. यानंतर तिथेच देवघरासमोर बसून तुम्हाला 3 वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे. 1 वेळा व्यंकटेश स्तोत्रमचं पठण करायचं आहे आणि 1 वेळा विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं आहे. या दोन्ही सेवा माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंना प्रसन्न करून घेण्यासाठी अतिशय उच्च कोटीच्या सेवा मानल्या जातात. यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला प्रार्थना करायची आहेत. तुमच्या घरामध्ये ज्या काही अडचणी आहेत तर त्या दूर होण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायच्या आहेत किंवा तुमचा एखादा उद्योग व्यवसाय आहे तो व्यवस्थित चालत नसेल तर तो चांगला चालावा अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे.
तुमच्या ज्या काही इच्छा मनोकामना आहेत तर त्या पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायच्या आहेत। यानंतर ना संपूर्ण दिवसभर रात्रभर ही सुपारी तिथेच तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये ठेवायची आहे। यानंतर दुसऱ्या दिवशी शुक्रवार आहे, मार्गशीर्ष अमावस्या आहे, या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करायचं। यानंतर एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे आणि त्या कपड्यामध्ये तुम्हाला ही जी सुपारी आहे तर ती ठेवायची आहे। त्यासोबतच तुम्हाला 2 अखंड फुलाच्या लवंगा ठेवायच्या आहेत, एक तुळशीपत्र ठेवायचं आहे आणि यानंतर याची एक पोटली तयार करायची आहे। आणि ही जी पोटली आहे तर ही तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावरती आतल्या साईडला तुम्हाला ठेवायला जागा असेल तर ठेवायची आहेत किंवा तुम्हाला बांधायची आहेत। यामुळे तुमच्या घरात तुमच्या आयुष्यात ज्या काही समस्या आहेत तर त्या दूर होतील आणि तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल। लक्ष्मीच्या कृपेने तुमच्या घरातील 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन वर्षभर आर्थिक भरभराट होईल। आणि जर तुमच्या उद्योग व्यवसायामध्ये काही समस्या असतील, मग तुमचा उद्योग व्यवसाय हा छोटा असेल किंवा मोठा असेल, तो चांगला चालत नसेल, तर ही सुपारीची पोटली जी आहे तर ती तुम्हाला तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावरती न ठेवता तुम्हाला तुमच्या उद्योग व्यवसायाच्या ठिकाणी ठेवायचे आहेत। तुमच्या घरामध्ये अडचणी असेल, उद्योग व्यवसायामध्येही अडचण असेल, तर हा उपाय करण्यासाठी तुम्ही 2 सुपाऱ्या घ्या आणि सांगितल्याप्रमाणे या 2 सुपारी वेगवेगळ्या तुम्हाला लाल कपड्यामध्ये बांधून एक पोटली तुम्ही तुमच्या घरात ठेवा आणि दुसरी पोटली ही तुम्ही उद्योग व्यवसायाच्या ठिकाणी ठेवायची आहे। यानंतर प्लेटमध्ये जे तांदूळ असणार आहे तर हे तांदूळ तुम्हाला पक्ष्यांना खाऊ घालायचे आहेत आणि जे विड्याचं पान असणार आहे तर ते तुम्हाला निर्माल्यामध्ये टाकायचं आहे। तर अशा पद्धतीने तुम्हाला हा छोटासा उपाय जो आहे तर तो उद्या शेवटच्या मार्गशीर्ष गुरुवारी करायचा आहे। अतिशय प्रभावी उपाय आहेत, आपल्या शिवपुराणात हा उपाय सांगितलेला आहे, त्यामुळे तुम्ही नक्की करा। हा उपाय केल्याने नक्कीच तुमच्या जीवनातील सर्व समस्या या दूर होऊन इच्छा मनोकामना ह्या पूर्ण होतील। व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा। चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।